चला तर मैत्रिणींनो, आज आपण सुरमई रस्सा कसं बनवायचं हे पाहूया. तर इथे मी सुरमई घेतलेले छानपैकी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून, आणि इथे लसूण, आलं, कोथिंबीर आणि जे आपलं सुक्कं नारळ असतं ना ते घेतलेले आहे. तुम्ही इथे ओलं नारळ पण घेतलं तरी खूप छान त्याचं छान रस्सा तयार होतो. तर मी हे सगळं घेऊन वाटण केलेलं आहे त्याचं. इथे पाहू शकता, थोडी कोथिंबीर जास्त टाकली की छान असा कलर पण येतो. इथे 9-10 कोकम मी ना एका वाटीमध्ये भिजत टाकलेले आहे. तर इथे मी ते पण आहे ना आता छान भिजलेले आहे. आता तेल पण कडकडीत झालेलं आहे. त्याच्यात आपण आहे ना थोडीशी हळद पावडर ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर आपण लाल तिखट ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठसुद्धा त्याच्यात ॲड करणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही, हे लाल तिखट वगैरे मी ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठसुद्धा मी ॲड केलेलं आहे. आता हे जे कोकमचं पाण्यासहित आपण कोकम त्याच्यात ॲड करणार आहोत आणि वाटलेला सर्व मसाला पण त्याच्यात टाकणार आहे. आणि याच्यात ना आवडीनुसार पाणी तुम्ही टाकू शकता. जसं घट्ट पाहिजे, कुणाला पातळ पाहिजे, जसं रस्सा ठेवायचं त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करा आणि एक उकळी येऊ द्या. आणि हे खूप सुंदर असे चव लागते, भन्नाट असे छोट्या छोट्या रेसिपीला नक्की फॉलो करा मैत्रिणींनो. एक नंबर रस्सा तयार होतो हा. आणि त्याच्यात एक उकळी आली की आपण सुरमई ॲड करणार आहे. सुरमईला शिजायला जास्त वेळ लागत नाही. मग एक 2-3 मिनटं परत आहे ना छान उकळून घ्यायचं आहे. हे पाकी छान असा तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. सुरमई फ्राय, सुरमई रस्सा या जेवायला मस्त.